एक जण कीर्तनाला गेला, एक जण पार्टीला गेला आणि देव कुणावर प्रसन्न झाला? कथा ऐकली आहे का? एका गावात तुकाराम आणि सीताराम नावाचे दोन मित्र राहत होते. दोघेही एकमेकांशिवाय काहीच करत नसत. एके दिवशी तुकाराम सीतारामच्या घरी गेला. सीताराम आनंदाने म्हणाला, "अरे, बरं झालं तू आलास. मीच आता तुझ्या घरी येणार होतो." तुकाराम हसून म्हणाला, "का रे, काही काम होतं का?" सीताराम म्हणाला, "हो, आपला मित्र चंदू, त्याला शहरात नोकरी लागली आहे, म्हणून आज संध्याकाळी तो पार्टी देत आहे. तुला खास बोलवलं आहे." तुकाराम थोडा विचार करून म्हणाला, "अरे, पण आज संध्याकाळी मंदिरात कीर्तन आहे. तू येणार नाहीस का?" सीताराम म्हणाला, "चंदूने सगळी पार्टीची तयारी केली आहे. आता नाही म्हटलं तर त्याला वाईट वाटेल." तुकाराम शांतपणे म्हणाला, "ठीक आहे, तू पार्टीला जा. मी बायको आणि मुलांसोबत कीर्तनाला जातो." संध्याकाळ झाली. तुकाराम कुटुंबासोबत मंदिरात कीर्तनाला बसला. टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता. अभंग गात होते. सगळं वातावरण भक्तिमय होतं. पण तुकारामाचं मन तिथं नव्हतंच. तो मनात विचार करत होता, आता सगळे मित्र जमले असतील. हास्य, गप्पा, चांगलं खाणं, किती मजा चालू असेल. शरीर मंदिरात होतं, पण मन पार्टीत होतं. दुसरीकडे सीताराम पार्टीत बसला होता. सगळेजण गप्पा, हास्य, विनोद, स्वादिष्ट पदार्थ खात होते. पण त्याचं मन अस्वस्थ होतं. तो मनात विचार करत होता, तुकाराम आता कीर्तन ऐकत असेल, देवाचं नामस्मरण करत असेल, बायको मुलांसोबत भक्तीत रमलेला असेल. देवसुद्धा प्रसन्न होईल. तो पार्टीत होता, पण मन मंदिरात देवाजवळ होतं. रात्री दोघेही घरी परतले, पण दोघांनाही समाधान मिळालं नाही. याचं कारण तुम्हाला कळालंच असेल. आता सांगा, या प्रसंगात देव कुणावर प्रसन्न होईल? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक करा.